लोकसभा चुनाव के नतीजे सामने आने के बाद एनसीपी नेता विधायक जितेंद्र आव्हाड ने एक बार फिर ईवीएम मशीन को लेकर सवाल उठाए हैं। आज ठाणे में पत्रकार परिषद में बोलते हुए आव्हाड ने साफ तौर पर कहा कि ईवीएम मशीनों पर हमें विश्वास नहीं है। अगर कोई कहता है कि ईवीएम मैनेज नहीं हो सकता तो वे पूरी तरह गलत है। ईवीएम मैनेज किया जा सकता है। साथ ही आव्हाड ने संविधान बदलने वाले विरोधियों के बयान और मनुस्मृति पर भी अपनी प्रतिक्रिया दी। हम लोगों ने नहीं बोला। आपके 48 लोग जो चुनाव लड़ रहे थे उन्होंने भाषण में कहा कि हमें चुन के दो, हम संविधान बदल के देंगे। एक तरफ महाराष्ट्र में मनुस्मृति लाने की कल्पना रखी गई, वो भी शिक्षा मंत्री के तरफ से। शक हमने नहीं तैयार किया, शक तुम्हारे लोगों ने तैयार किया और उस पर हमने बयान दिया कि जान जाएगी पर संविधान नहीं जाने देंगे। उसमें गलत क्या किया? ईव्हीएम वरती प्रश्न उचलला जाईल, विचारला जाईल, लोकांचा विश्वासच नाही। लोकशाहीमध्ये जनतेच्या मनात काय त्याला अधिक महत्व आहे आणि ईव्हीएम मॅनेज होत नाही असं जर कोणी म्हणत असेल तर ते संपूर्णतया चुकीचं आहे। ईव्हीएम मॅनेज होतं आणि इलेक्शन कमिशनने कोर्टात काय सांगितलं होतं की ईव्हीएम 4 तासात निकाल देतात। कित्येक मतदारसंघात 24 तासापेक्षा अधिक वेळ लागला। ईव्हीएमचं काउंटिंग चुकल्याचं देखील नजरेस आलं। हे रवींद्र वायकर विरुद्ध कीर्तीकर त्याचा अर्थात चुकवण्यात आलं। इलेक्शन असं आहे, ईव्हीएम मध्ये ते कॅल्क्युलेटर आहे, त्या कॅल्क्युलेटर मध्ये चुका कशी होऊ शकतात काउंटिंग मध्ये? ज्याच्यावर लोकांचा विश्वास आहे ते झालं पाहिजे। लोकांचा विश्वास बॅलेट पेपरवर आहे तर बॅलेट पेपर आलं पाहिजे। लोकांचं जे मत आहे ते मी सांगतोय की लोकांना विरोधी पक्षांनी काय केलं, लोकांना भ्रमित केलं आणि म्हणून लोकांनी तुमच्या विरोधात मत टाकली। लोकांना नाही पटत। लोकांना अजूनही संशय होता, अरे मत तर आम्ही तुम्हाला देऊ पण ती जातील कुठे कोणाला माहिती, ती जातील कुठे कोणाला माहिती, हाच संशय। तो संशय दूर करून टाका ना, बॅलेट पेपरवर या। अरे जर अमेरिका बॅलेट पेपर येऊ शकते तर भारताने कशाला इतका इगो ठेवावा की नाही आम्ही बॅलेट पेपर करणारच नाही। नागपुर समय, गली से दिल्ली तक।